तर आपल्याला महाभारतातील भीम माहिती आहे, ज्यांना आपण वल्लवाचार्य म्हणून ओळखतो. तर त्यांनी सगळ्यात प्रथम ह्या श्रीखंडाला इन्व्हेंट केलं, बनवलं. तर एक दिवस काय झालं, त्यांनी श्रीकृष्णासाठी हे श्रीखंड बनवलं आणि ते श्रीखंड खाल्ल्यानंतर श्रीकृष्णाला खूप गाढ झोप लागली आणि त्यामुळे त्यांचं जे दैनंदिन काम होतं ना, त्याच्यामध्ये खंड पडला. म्हणजेच श्री झोपल्यामुळे त्यांच्या कामात खंड पडला, म्हणून श्रीखंड. तर अशा प्रकारे ह्या श्रीखंडाला नाव श्रीखंड पडलं. तर सगळ्यात पहिला असं जे सुती कापड असतं कॉटनचं, ते घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपलं जे दही असतं ते मी 2 कप दही याच्यामध्ये आता काय करणार आहे, नितळत ठेवणार आहे. तर ते करत असताना ह्या कापडाची पूर्ण पुरचुंडी बांधायची. तर एकतर तुम्ही पुरचुंडी जेव्हा बांधताना तर तेव्हा दह्यातलं जे सगळ्यात पहिलं जेवढं पाणी असतं ना, ते सगळं खाली बॉलमध्ये काय होतं तर नितळायला चालू होतं. तर आपल्याला अशाच प्रकारे हे कुठेतरी एका ठिकाणी अडकवून तरी ठेवायचं आहे किंवा रेफ्रिजरेट. आणि नंतर ती रेफ्रिजरेटरमध्ये एक जाड वस्तू त्याच्यावरती ठेवून 4 ते 5 तासासाठी फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं. 4-5 तासानंतर जेव्हा पाहिलं तेव्हा हे अशा प्रकारे पूर्ण दह्यातलं पाणी खाली उरलेलं होतं. तर हे आपण कढीसाठी वगैरे वापरू शकतो किंवा थालीपीठ बनवताना घालू शकतो. आता ही पुरचुंडी सोडून जे काही आपला चक्का तयार झालेला आहे ना, ते आता श्रीखंडासाठी हा चक्का एका पातेल्यात घेऊन एका साईडला ठेवायचं आणि दुसरीकडे सायसकट दूध घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता जे काही आपले केसर आहे ते थोडंसं घालून हे केसर दूध आपल्याला बनवायचं आहे. आता 3 प्रकारे आपण हे जे काही श्रीखंड आहे ते बनवू शकतो. एक म्हणजे जे काही एग बीटर असतं त्याला पूर्णपणे क्रीमी टेक्स्चर आणायचं, पूर्ण व्हिस्क करून किंवा हलवून किंवा फेटून. दुसरी खूपच पारंपरिक मेथड आहे, ती म्हणजे हाताने फेटायचं. हाताने ही पूर्ण दही इतक्या वेळ फेटायचं की त्याचं एक क्रीमी टेक्स्चर आपल्याला मिळालं पाहिजे. थांब. चला, आता जे काही आपण पावडर शुगर केलेली आहे ना, ती हळूहळू आपण याच्यामध्ये मिक्स करायची आहे. आणि तिसरी मेथड इथे आहे, ती म्हणजे चमच्यानीच आपल्याला व्हिस्क करायचं आहे किंवा फेटायचं आहे. तर इथे मी हळूहळू पावडर शुगर घालून जे काही आपलं हे चक्का आहे ना, तो मी क्रीमी टेक्स्चरला फेटून घेते.
चक्का अतिशय चांगल्या रीतीने फेटला गेलेला आहे. त्याचं क्रीमी टेक्स्चर म्हणजे जसं श्रीखंडाला असतं तसं टेक्स्चर इथे आपल्याला भेटलेलं आहे. पण अजूनही ते थोडंसं घट्ट आहे. तर अजून त्याला थोडंसं श्रीखंडासारखं टेक्स्चर आणण्यासाठी याच्यामध्ये आपण जे काही केसर दूध घातलेलं आहे ते आता हळूहळू मिक्स करून घेऊयात. जसं जसं आपण हे केसर दूध याच्यामध्ये घालून मिक्स करू किंवा हलवू किंवा फेटू तसे तसे आपल्याला त्याचं जे काही क्रीमी टेक्स्चर आहे ते मिळत जातं आणि आपलं श्रीखंड रेडी होतं. तुम्ही पाहू शकताय चमच्यातून असं श्रीखंड खाली पडलं पाहिजे. तर अशा प्रकारचं टेक्स्चर आपल्याला श्रीखंडाचं हवं आहे. आता ह्याला गार्निश करूयात आपण. तर इथे तुम्ही बघत आहात माझा छोटा मुलगा मला हे पारंपरिक श्रीखंड बनवण्यासाठी मदत करत आहे. ते म्हणजे जे काही मी पिस्ता घेतलेले आहेत ना ते तो मला कुटून देतोय आणि म्हणतोय की ग्रॅटी काम करतो. तर इथे मी आपली वेलची पावडर आणि जे काही आपलं केसर आहे ना त्याचं एक पावडर बनवली होती तर ती आता मी इथे यूज करत आहे.